गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर रात्री मला खूपच ताप आलेला 1 वाजता। तर आम्ही उठून जरा त्याचं अंग वगैरे पोचलो, परत त्याच्याशी रात्र म्हणजे पहाटेपर्यंत तो झोपलाच नाही। नंतर पहाटेनंतर झोपला, थोडं औषध पाजलं जे घरी होतं ते, परत सकाळी पण ताप आला त्याला। मग आम्ही उठल्यानंतर निघालो त्याला घेऊन, कारण खूपच ताप होता त्याच्या अंगामध्ये आणि कंटिन्यूस तो उलट्या करत होता। तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक करा। तर आम्ही निघालो आहे बघा। आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये, कारण तो खूपच आजारी पडल्यासारखं दिसला मला अचानकच, कारण सकाळी उलट्या वगैरे करायला लागला होता, परत तो शी पण करत होता। मग त्याच्यामुळे म्हणलं त्याला लगेच घेऊन जायला पाहिजे। तर आलो आहे मी। तर त्याचं नाव देतो आहे हॉस्पिटलमध्ये, ते नाव नाही घेते आधी। ते बघा असं सगळे लेकरं आजारी पडलेले होते। श्री पण त्यांच्याकडे बघत होता कसं ते लेकरं पण फ्रेश होते। तर श्रीला जास्त ताप आल्यामुळे ते जरा मऊ होऊन बसलेला। हे बघा हे छोटी तर आमचा नंबर आलेला, तर आम्ही दाखवून आलो, आम्ही सगळं सांगितलं। तर बघा डॉक्टरनी इतकी सारी आम्हाला औषधं दिलेली आहेत, सगळ्या टाईपची औषधं आलेली आहेत। तर पुढचा कंटिन्यू व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, सपोर्ट करा। तर ऑब्वियसली बाहेर आल्यानंतर आम्ही थोडंसं खायला येतोच कुठेतरी, तर आम्ही असं आलेलो इथे एका जागी। तर बघा किती छान त्यांनी किल्ल्याचं डेकोरेशन केलेलं आहे। मी थोडंसं शूट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण मला आवडते हे किल्ला असं शो केलेलं त्यांनी त्यांच्या गार्डामध्ये। खूप छोटा आहे ते, छोटं प्लेसमध्ये का। तर श्री जरा रडत होता, चल चल म्हणत होता थोडंसं। ठीक आहे, कंटिन्यू पहा माझा व्हिडिओ पुढचा। आणि आम्ही आलो आहे जेवण्यासाठी, थोडंसं काहीतरी पोट उभा करावा म्हणून। हे बघा असं इथं सुंदर गार्डन होतं, सर असं व्ह्यू पण मस्त झालेला पावसाचा, एकदम पाऊस एकदम आभाळ आल्यासारखं झालेलं। मग मी जस्ट एक असा रेकॉर्ड घेतलेला आहे। तर श्री तर काही खाणार नव्हता, पण त्याचा जरा ताप कमी झाला होता, कारण मी तिथेच औषध जरा पाजलं होतं त्याला। सगळी 2-3 औषधे होते त्याचे, ते औषध तिथेच पाजलं होतं आणि गाडीत येईपर्यंत जरा झोपला होता तो। मग झोपल्यामुळे ते जरा त्याचं घाम आल्यावर जरा ताप उतरला आहे। बघू आता ते काय खाते का ते, असंही बाहेर काही खात नाही, पण बघू खाल्ला तर 1-2 घास तरी तेवढंच पोटात जाते का बघू त्याचं। आणि परत तो इथे आल्यानंतर म्हणत होता मला आईस्क्रीम दे। बरं कोणी खाईल का ताप आल्यानंतर आईस्क्रीम? तर आपला ते आईस्क्रीमचा दिवाना आहे तो, आईस्क्रीम खूप आवडतं त्याला। आणि मी हा असा फर्स्ट ब्लॉग घेते आहे माझा असा पूर्ण व्ह्यूचा ओमाचा। तर प्लीज माझ्या ब्लॉगला प्लीज कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, तुमचं सपोर्ट असू देत मला। तर आम्ही बसतो इथे आणि चला म्हणलं आता ऑर्डर करूया, पटकन खाऊन जाऊया, कारण हा पण आजारी याला घरी जाऊन झोपायला लागते थोडं काहीतरी खाऊ घालून, कारण असंही हा बाहेर काही खाणार नाही आहे। आणि बघा इथे हे चेअरची हा करतो सेटलमेंट करतो। इथे कूलर आहे, ते कूलरची हवा घेण्यासाठी, त्याला जिथं वारं असतं तिथंच त्याला बसायचं असतं। तर कूलरचं वारं घेण्यासाठी बघा तो असा बसलेला आहे तिथे, असं फिरतो। थांब मम्मा मी जाऊन येतो म्हणतो, असा फिरतो इकडे तिकडे जातोय। जरा त्याला बरं वाटत होतं, म्हणजे एकदम औषध पाजल्यानंतर त्यातला ताप गेला होता। चला मग आता आम्ही ऑर्डर देतोय, काहीतरी आपलं थोडंसं खावं आणि निघावं। आपला गप्पा मारत हा म्हणला थांब मला दे, मला बघू दे काय पाहिजे, मला घ्यायचे। तर हा बघा काय सांगत होता, मला काय सांगत होता हा, मला कोल्ड्रिंक घे, ताप आलाय कोल्ड्रिंक घे, मला आईस्क्रीम घे। तेव्हा तिथे चिमणी बसली होती, तिथं जाऊन हात लावून येत होता, असा आगाऊपणा करतो। हे बघा कोल्ड्रिंक घे म्हणतो मला, त्याला थंड खूप आवडतं, आईस्क्रीम कोल्ड्रिंक काही फ्रुटी। चला आमची ऑर्डर आलेली आहे, रोटी आणि भाजी, या खायला तुम्ही पण। श्री पण म्हणलं हा मला पण जेवायचं आहे, चला म्हणलं बघू खातो का। तर माझा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा। आम्ही घेतलं आहे आता जेवायला, चालू करतो आहे आम्ही जेवण। तर थँक्स फॉर द वॉचिंग, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। ओमा पण थोडंसं खाल्लेलं आहे, म्हणजे त्याचे 2-3 घास पण खूप झाले, ॲटलिस्ट तो थोडं तरी खाल्लेला आहे।
त्याला का भाजी तिखट लागली मग लोणच्यासोबत खाल्ला. तर आम्ही शेवटी मागवलेलं आहे छोटे छोटे आईस्क्रीम. पण आईस्क्रीम बघा, मी त्याला म्हणत होते नको खाऊ म्हणून, आम्ही नव्हतो खाणार, पण म्हणलं दुसरं डेझर्ट नव्हतं इथे काही खाण्यासाठी, मला आईस्क्रीमच घेतलं. पण हा काय पूर्ण खाल्ला नाही. कोणी खाईल का बरं, दवाखान्यात जाऊन हॉस्पिटलला जाऊन ताप आल्यानंतर आणि इथे येऊन आईस्क्रीम खाईल का कोणी? मी दिले नसते, पण आम्ही सगळे खात असल्यामुळे त्याला काही म्हणताच आलं नाही मला. पण इतका नाही खाल्ला तो पूर्ण, थोडंसंच खाल्ला, बाकीचं मी खाल्लं. तर गाईज थँक्स फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ. तर सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.